लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाह
वळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती वचन आहे का कमळावती 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 माझी रंगा चेवना माझी रंगा चेवना कर जोडे लोकते काळे कर जोडे लोकते काळे माझी रंगा माझी रंगाची विनंती करगोडी सोकते काळी आपणाचा वेदवली लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर तुका भासला मानविषधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तुची तू हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की अनुरेनो या तो कडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या शंभो कैलाशी चारा शंभो कैलाशी चारा जा त्यासी नमस्कार माझा त्यासी नमस्कार माझा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करेला भावेन प्रीती त्याला स्वर लावा ते लावा तिथं ह्याचा स्वर मला येणार लावलाय लावलाय लावा ई लावायचं ई हा प्राण आहे कीर्तनातला स्वर म्हणजे लक्षात ठेवायचं अनंत कला अनंत कृपा निधान भक्त करूवरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांच्या
ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आणि या अभंगातून माझे जगद्गुरु तुकोबाराय आई लेकराचं कसं हित साधते आणि आईचं उदाहरण देऊन जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन या अभंगामध्ये करतात। विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार की निमित्तानं शिवाय तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वाक्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं। कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय आई साहेब आजी समान असणाऱ्या कौशल्या मच्छिंद्र टेके आई साहेबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यांच्या पश्चामध्ये त्यांना एक मुलगा आहे असलेला परिवार आदरणीय विजय मच्छिंद्र टेके या घरच्या सुनबाई असतील पूजा विजय टेके आणि नाथ सई विजय टेके असा हा टेके परिवार आणि टेके परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही आपतिष्ट पाहुणे मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित या ठिकाणी आमच्या शिवम महाराजांनी सांगितलं की महाराज काळजी करायचे कारण नाही सगळी आपल्याकडे येते हा आणि दिग्गज येते आणि आल्यानंतर लक्ष देतं महाराज। मला वाटतंय कोरोनाच्या आधीच आपल्या मंदिरावरती या ठिकाणी थोडं इको कमी करावं मंदिरावरती आपल्या मोठ्या मंदिरामध्ये कीर्तन केलं होतं बाबा आणि त्यानंतर या ठिकाणी येण्याचा योग आहे। पण आपल्या गावाचा इतिहास खूप वेगळा आहे महाराज। आपल्या गावामध्ये भगवान परमात्म्याचं मोठं मंदिर आहे आणि हा इतिहास महाराज हा गाव पुढे या ठिकाणी नेतोय आणि सुंदर मला ग्रामपंचायतने मला नगरपालिकाच आहे का काय इतकी स्वच्छता गावामध्ये सगळ्या गोष्टी परिसर स्वच्छ आहे एकदम आणि धरणाच्या काठावरतीच असलेलं आहे का नाही गाव आहे। तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंचक्रोशीतील आणि गावातील सर्व दिग्गज वारकरी मंडळी कलाकार मंडळी गायक मंडळी समोर असलेले दोन्ही मृदंगाचार्य विनेकरी बाबा सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी शूटिंग बी चालू आहे मला वाटते त्याच्यामुळे इकडे तिकडे बोलायचा प्रश्नच येत नाही। तुम्ही सर्वजण माय मावल्या पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। हार्मोनियम वादक आहेत आमचे चौबदार बाबा आहेत आणि या ठिकाणी समस्त वारकरी मंडळी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ करतो। विठाला 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 एकही मिनिट न दवडता मला जास्त रुपा हाताची चाल झाली की बाकी लय वाढवण्यात माझ्या नाही टायमिंग गावाला पाहिजे आपल्याला म्हणून जरा थोडस उरकत घेतलंय मी। ऐका अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे 4 चरणाचा आहे आणि लेकराचं कसं हित आई साधते आईचं नाव या ठिकाणी पुढं करून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महात्म्य या ठिकाणी या अभंगामध्ये वर्णन करतात। जीवाविषयी किती तळमळ आहे संतांना किती कळवळ आहे किती ही संत या ठिकाणी जीवाबद्दल साधतात ते या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात। मला सांगा आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं तर किती पानं लागतील हो? बोलत राहा मला राग येत नाही बोलल्यावर फक्त वायपट बोलू नका बोला तुम्ही बोलायचं मी कीर्तन करायचं माझा एक असा दंडक आहे कीर्तनातला बाकी काय बी असू द्या कोणाचा बाबा खाली बसणाऱ्या माणसाला कीर्तन कळालं पाहिजे तर ती कीर्तन आहे। खाली बसणाऱ्या लक्षात आलं पाहिजे की महाराजांनी काय सांगितलंय किती मुद्दा सांगितलं ही सुद्धा लक्षात आलं पाहिजे तेव्हा ती कीर्तन खाली लोकांना कळतं। आपली लोक सामान्यत महाराज
आपल्या लोकांना संसारातल्या काही दृष्टांत देऊन थोडस सांगितलं की लक्षात येतं बाबा ही असं असं आहे. बोला, आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं तर किती पानं लागतील? एक वय, इको कमी करा, अर्धी वय, एक पण पुरणार नाही. ऐका, आपलं जर चरित्र लिहायचं म्हटलं तर महाराज एका ओळीत चरित्र आहे, ती बी ओळ नेहमी शिल्लक आहे. चरित्र कसं आहे ऐका, आपलं जन्माला आला, जगला, आणि काय चरित्र आहे मला सांगा बरं. आपण चरित्र, आपलं चरित्र तयार व्हावं असं आपण वागलोच नाही काय. आपलं चरित्र एकच आहे, कुणाच तरी रस्ता अडवणे, कुणा तरी घरापासून न जाऊन देणे. एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये आपलं चरित्र काय आहे हो? दुसऱ्याच लग्न मोडणे. चरित्र आहेच काय आपलं? मला गावामध्ये न चांगलं वागणे, एकामेकाला गावात गाव न ठेवणे, भावकीत भावकी न ठेवणे, भावात भाव न ठेवणे, हे आपलं चरित्र आहे. पण ऐका, हे सुद्धा चरित्र लिहायचं म्हटलं तरी बाबा त्या चरित्राच्या अगोदर आई वडिलाचं नाव लावावं लागेल तर ते चरित्र पूर्ण होईल. विठाला विठाला विठाला. चरित्रामध्ये जर आई वडिलाचं नाव नसेल तर चरित्र पूर्ण होऊ शकत नाही. जसं उदाहरण आहे का, उत्तर आहे का त्याचं? जसं रामायणात जर कैकेयी बाजूला काढली तर रामायण शून्य आहे. वाक्य लक्षपूर्वक ऐका. रामायणात जर कैकेयी बाजूला काढली ना बाबा तर रामायण अख्खं शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून आई वडील बाजूला काढले ना तर अख्खं जीवन शून्य आहे. विठाला विठाला विठाला. राम प्रभू उद्या राजा होणार आहेत. राम प्रभू उद्या राजा होणार आहेत. सगळ्यांना आनंद झाला महाराज. सगळ्यांना जसा आनंद झाला तसा कैकेयी मातेला सुद्धा आनंद झाला. मग बोला, कैकेयी मातेला आनंद झाल्याबरोबर अरे माझा मुलगाच गादीवरती बसणार आहे. रामप्रभू कोणाचे आहेत? कोणाच्या पोटी जन्म आहे रामप्रभूचा? बोला किंवा मोठ्याने काय नाव आहे वर? मग आज सुद्धा मला एवढा अभिमानानं सांगू वाटते, आईचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी या परिवाराने या मुलानं केलेलं आहे. आज म्हणावं लागेल महाराज, कौशलेचा रामबाई, कौशलेचा राम, कौशलेचा रामबाई, कौशलेचा राम. कौशल्याच्या पोटी जन्म आहे तरी कैकेयी माता महाराज आनंद झाला. पण कैकेयी मातेला आनंद झाल्या बरोबर उद्या रामप्रभू राजा होणार आहेत. आदल्या दिवशी कैकेयीच्या कानाला एक मंथरा लागली. लक्षपूर्वक ऐका माय मावले हो, ज्यांना संसार चांगला करायचा आहे त्यांनी शेजारणीला घरी बोलवायची नाही, अजिबात नाही. चांगलं चाललंय ना, चांगलं चालून द्यायचं. मंथरा कानाला लागली आणि मंथरा एवढीच म्हणली, कशाचा आनंद घेऊन बसलाय? दुसऱ्याचं पोरग राजा होणार आहे आणि तुम्हाला आनंद झालाय. स्वतःच पोरग गादीवरून खाली उतरवलं. वाटतंय का काय? एवढंच फक्त बोलल्या बरोबर कैकेयी मातेनं तिसरा वर महाराज मागितला. दशरथ राजाला तिसरा वर मागितल्या बरोबर काय? कुठला वर आहे? राम प्रभूला 14 वर्ष वनवास असं म्हटल्या बरोबर दशरथ राजाच्या डोळ्यातनं पाणी आलं महाराज. ऐकताय का? दशरथ राजाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि पाणी आल्याबरोबर ही गोष्ट भरतजीनं ऐकली. भरताना ऐकली हो ही गोष्ट. भरत तरी पोटचा आहे ना महाराज. बोला की, कैकेयी मातेचा भरत आहे का नाही? भरताना ही गोष्ट ऐकल्या बरोबर भरत धावत आला आणि आल्या बरोबर म्हणला, अरे तू कैदाशी नाहीस. कुणाला? आईला म्हणला. आईला म्हणला तू कैदाशी नाही, माझ्या प्राणप्रिय रामाला वनवासाला पाठवणारे तू कैदाशी नाही. असं म्हटल्या बरोबर महाराज
वाईट वाटलं भरतजींना. हा, भरतजींना वाईट वाटलं. ऐका, भरतजींना वाईट वाटल्याबरोबर रामप्रभू वनवासाला निघालेले आहेत. सगळी गावातील लोक महाराज रडत आहेत आणि सगळ्यांनी महाराज टाहू फोडत आहेत. हा, सगळ्याच्या डोळ्यातून पाणी. रामप्रभू वनवासाला निघाल्याबरोबर पाऊल बाहेर टाकल्याबरोबर झाडाची पानं महाराज गळून गेली. सगळी झाडं जाग्यावर, पानं सुद्धा राहिली नाहीत, फुलं सुद्धा राहिली नाहीत झाडाला. रामप्रभू स्वतः निघून गेल्याबरोबर सगळ्यांनी टाहू फोडला. हो, विसरू नको श्रीरामा मला, विसरू नको श्रीरामा मला. महाराज सगळ्यांनी जसा टाहू फोडला, 14 वर्ष वनवास भोगलेला आहे. पण ऐका, भरतजी किती निष्ठावंत आहेत, लक्ष्मण भैया किती निष्ठावंत आहेत. लक्ष्मण भैया आणि सीता माता रामप्रभू सोबत गेलेले आहेत. मला सांगा, निष्ठावंत आहेत का नाही? मग भरतजी का निष्ठावंत राहिले? लक्षपूर्वक ऐका. रामप्रभू चालल्याबरोबर रामप्रभूंच्या पादुका हातामध्ये घेतल्या आणि 14 वर्ष पादुका महाराज गादीवरती ठेवून राज्य केलं भरतजीनं. महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये काय फरक आहे? महाभारतातली खुर्ची आणि गादी मुकली राहिली नाही. आता खुर्चीसाठी मांदळी भांडण आहे ती, आहे की नाही? नुसता राडाच आहे. हा, खुर्चीसाठी भांडण आहे ती की नाही? महाभारतातली खुर्ची महाराज मुकली राहिली नाही, पण रामायणातली खुर्ची 14 वर्ष रिकामी राहिली. हा, रामप्रभूच्या पादुका घेऊन 14 वर्ष महाराज राज्य चालवलं भरतजीनं. एवढं सामर्थ्य आहे महाराज भावाभावामध्ये. ऐका, 14 वर्ष वनवास भोगून माघारी आल्यानंतर झाडांना पालवी फुटली, पालवी फुटली आणि एवढा आनंद उत्सव साजरा केला. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया अयोध्यामध्ये पाऊल टाकल्याबरोबर रामप्रभूंची नजर बिरबिर बिरबिर फिरत होती. मी कशासाठी दृष्टांत सांगितलं लक्षपूर्वक ऐका. बिरबिर बिरबिर नजर फिरत होती, कोणाला तरी शोधत होती. सगळी लोक पुढे आली, पण नजर हटत नव्हती रामप्रभूची. कोणाला तरी शोधत होती बाबा, कोणाला शोधत होती? कैकई मातेला नजर शोधत होती. कैकई माता दिसल्या बरोबर रामप्रभूंनी साक्षात दंडवत घातला आणि हे पाहिलं भरतजीनं, भारतानं पाहिलं आणि भरतजीनं पाहिल्या बरोबर भरतजी ओरडले, प्रभू त्या कैदाशिनीच्या पायावरती तुम्ही नतमस्तक होऊ नका. माझ्या प्राणप्रिय रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणारी ती कैदाशी नाही. त्याचबरोबर रामप्रभूचं वाक्य लक्षपूर्वक ऐका. रामप्रभू काय म्हणतात? भरत नाही, असं बोलायचं नाही. अरे ती कैदाशी नाही, ती माझी आई आहे, ती माझी जननी आहे, ती माझी माय आहे. असं का बोलले असतील? असं बोलायचं नाही. अरे कैकई माता नसती तर रामायण घडलंच नसतं, आणि कैकई माता जर नसती तर हा राम या जगाला कळालाच नसता. म्हणून लक्षपूर्वक ऐका. रामायणातनं जर कैकई बाजूला काढली तर रामायण शून्य आहे. तसं आपल्या जीवनातून आई वडील बाजूला काढले तर अख्खं आपलं जीवन शून्य आहे. विठाला 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 विठाला. आई
सांगितलं? कारण आपल्याला दिसणारे देव साक्षात आई वडील आहेत. हे किती जणांना माहिती आहे? साक्षात आई वडील आहेत महाराज. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून आई वडिलाच्या रूपानं आपल्या घरी आई वडील दिलेले आहेत. तरी लोक श्रावणात आता आई वडील घरी उपाशी. आणि ही शिंगणापूरला आई वडील घरी उपाशी आणि ही देव देव करते. देव अजिबात पावणार नाही महाराज. लक्षपूर्वक ऐका. कारण का? तुका म्हणे माय बापे ही देवाचीच रूपे आहेत. ही लक्षात आलं पाहिजे आपल्याला. म्हणून लक्षपूर्वक ऐका. आईनं लेकराचं हित कसं साधते आणि संत या जीवाचं हित कसं साधतात. लक्षपूर्वक ऐका. आई सुद्धा लेकराचं हित साधते मायबाप. का? अरे जन्माला आल्यापासून त्या लेकराचं हित आई साधत असते. मला सांगा, बाळाला जर सू केली तर महाराज ओल्या जागेवरती आई झोपते आणि सुकलेल्या जागावरती बाळाला झोपवते. तिला काळजी आहे. पण लक्षपूर्वक ऐका. आईचं प्रेम काकण बर का होईना जास्त सांगितलेलं आहे. मग महाराज वडिलांचं प्रेम नाही का? वडिलांचं प्रेम आहे. पण काकण बर का होईना संत महात्म्यांनी आईचं प्रेम जास्त सांगितलं. महाराज असं का बोलता तुम्ही? ऐका, उदाहरण आहे का त्याच्यासाठी. आईचंच प्रेम जास्त का? लग्नाचा भला मोठा मंडप आहे आणि लग्नाच्या भला मोठ्या मंडपामध्ये आई बाळाला घेऊन बसली होती. छोटस बाळ आहे. त्या बाळाला घेऊन बसल्यानंतर महाराज ते बाळ इकडं तिकडं पळत होतं. आणि पळत असताना त्या आईनं सांगितलं, हे बघ लग्नाच्या मंडपामध्ये बसलेली आई आहे. आईनं बाळाला सांगितलं, तोक तोक तिथे तुझे पप्पा बसलेले आहेत, जा. ते बाळ पळत आलं आणि पप्पाच्या मांडीवरती येऊन बसलं. बाळ आहे महाराज, लहान आहे, त्याला काय कळतंय? पप्पांच्या मांडीवरती बाबाच्या मांडीवरती येऊन बसल्याबरोबर त्यानं महाराज बाबांच्या मांडीवरती शी आणि सू केली. शी आणि सू केल्याबरोबर त्या बाबांनी त्याच्या पप्पांनी बाळाला असं धरलं. मांडीवरती नाही घेतलं. आणि त्यानं वडिलांनी सांगितलं, पप्पांनी सांगितलं, जा तोक तोक तिथं तुझी आई बसलेली, जा. ते बाळ आईपाशी आलं. तोपर्यंत आई जेवायला बसलेली होती मायबाप. आणि जेवायला बसलेली असताना सुद्धा ते बाळ दुडू दुडू आईपाशी आलं. आईच्या लक्षात आलं या बाळानं शी आणि सू केलेली आहे. जेवाय बसलेली आई ताटावरून उठली मायबाप. आणि ताटावरून उठल्याबरोबर त्या बाळाला स्वच्छ केलं. पुन्हा एकदा ताटावरती येऊन बसली. बोला, त्या आईला किळस वाटली नाही का हो? आईला कधी सुद्धा किळस वाटत नाही महाराज. कधी सुद्धा किळस वाटत नाही आईला. आई अशी आहे महाराज, या जीवनामध्ये जगत असताना आपला ध्यास आईला आहे. आपण दिवसभर बाहेर असू द्या, घरी आल्याबरोबर पोरं आपली लहान मुलं आपल्या जवळ येतात. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाचं तीच आहे. माझं स्वतः तीच आहे ना. छोटस बाळ आहे मला, 1-1.5 वर्षाचं. पळत येत आहे. आता गाडीतनं येऊन देत नव्हतं. इतरा स्टेअरिंग पशीच बसलं होतं येऊन. कसं तरी त्याला खाली उतरवणं ती दररोजच आहे आमचं. आपण घरी आल्याबरोबर बाळ पळत येते. ते आपल्यापाशी विचारतात, बाबा तुम्ही मला काय आणलं? बायको महाराज उंबऱ्यापर्यंत येते आणि बायको विचारते, काय दिवसभर कमावलं का नाही आपल्यासाठी? कमावलं का नाही आपल्यासाठी? आणि घरी आई महाराज कॉट वरती आहे आणि आई विचारते, बाबा दिवसभर बाहेर होतास, जीवासाठी काही खाल्लं का नाही? ही फक्त विचारणारी आईच आहे, एवढं लक्षात असू द्या. विठाला 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 मग एवढं आई विचारत असेल तर संत महात्मे सांगतात, संत सुद्धा जीवाचं तेवढं हित साधतातच. का? या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्या बरोबर संतांना जीवाची काळजी आहे, जशी आईला लेकराची काळजी आहे. पण आईमध्ये संतांमध्ये महाराज सामर्थ्य करतात. काय तफावत आहे? आईमध्ये संतांमध्ये तफावत आहे.
काय संतांमध्ये तफावत आहे, काय आईमध्ये तफावत आहे? आई फक्त आपल्याच लेकरावरती प्रेम करते, संत सगळ्यावरती प्रेम करतात. वाक्य ऐकताय का तुम्ही? गोड ऐकताय ना? माग आवाज येतोय का? हा. आई फक्त स्वतःच्या लेकरावरती प्रेम करते, संत सगळ्यांवरती प्रेम करतात, सगळ्या जीवांवरती. कसं? उदाहरण आहे का? आपलं स्वतःच लेकरू उन्हामध्ये खेळते, बरोबर आहे की नाही? त्याच्यासोबत अजून एक लेकरू आहे, ऊन भरपूर आहे. आई महाराज सोप्यामध्ये बसलेले, आईनं हाक मारली बाळाला, बाळा उन्हात खेळू नको, सावलीत ये. असं म्हटल्याबरोबर आपलं बाळ म्हणतं, नाही नाही आई, शेजारचा भैया माझ्यासोबत खेळतोय, खेळू दे मला. आई म्हणते त्याला तिथंच मरू दे, आधी तू घरात ये. ही बोला, ही फक्त आपली आई करते आपल्या लेकरावरती प्रेम. संत तसे नाहीत. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. वा 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 वा. अवघाची संसार सुखाचा करीन, एकट्याचा नाही सगळ्याचा संसार सुखाचा करण्यासाठी मी पंढरपूरला जाईन, भगवान परमात्म्याची प्रार्थना करीन. एकट्यासाठी नाही, सगळ्यासाठी जाईल, संत महात्मे सांगतात. मग एका जीवाची काळजी संतांना नाही महाराज, सगळ्या जीवाची काळजी संतांना नाही. जसे संत महात्मे जीवाचं हित साधतात, प्रत्येक जीवाची काळजीच आहे ना. या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याबरोबर संत महात्म्यांना आपली काळजी आहे. कितीही माणूस खचला तरी महाराज कधी ना कधी, कितीही खचू द्या, आपल्याला मी सांगू का, ठीक आहे आपल्याकडून थोडं पाप घडले, मी जरा थोडस उलट सांगणार आहे. जी माणूस लय खचलाय का नाही जीवनामध्ये, माणसं फक्त तोंडावरून हसतात, पण मनानं भरपूर लोक खचलेले आहेत लोक. जी माणसं खचलेले आहेत त्यांना ऐका. तुम्हाला जर वाटलं मी खूप एकटा पडलोय, कधीतरी आळंदीला जाऊन या, संत महात्म्यांच्या समाधीवरती दर्शन घेऊन या. एवढी ऊर्जा तुमच्यामध्ये येईल, एवढं लक्षात असू द्या. येईल ना? मनामध्ये असा कधी सुद्धा विचार आणायचा नाही की मी एकटा आहे. संत महात्मे आपल्याला आहेत ना महाराज. हा, संत महात्मे आपल्याला आहेत. मग जन्माला आल्याबरोबर संत महात्म्यांना आपलं हित साधण्याचा, आपलं हित, या जीवाचं हित संत महात्मे साधतात. मग महाराज या आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाला प्रार्थना केली की हो, केली की नाही? देवा भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. महाराज भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही प्रार्थना केलेली आहे, भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला सोडवलं, पण लक्षपूर्वक आहे का, तरी सुद्धा सोडवल्या बरोबर सुद्धा आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं नामस्मरण करील म्हणून आपण शपथ दिली का नाही? रात्रंदिवस तुझं नामस्मरण करील म्हणून सांगितले. ऐकलं का आपण संतांचं? ऐकलं का आपण देवाचं? किती माणसं रात्रंदिवस नामस्मरण करतात. सहज माणसांना म्हणलं बाबा नामस्मरण करत जा, माणसं म्हणतात महाराज इथं मरायचं वडणं, कधी नामस्मरण करायचं. लोक सहज म्हणून जातात. महाराज
एवढा वेळ राहिला नाही नामस्मरणासाठी का? पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू? कुणाची सेवा करू? पैसा म्हणजे माझा परमेश्वर आहे महाराज, बायको म्हणजे माझी गुरु आहे, आणि लेकर बाळ माझी माझी साधू संत आहे. मी सेवा करायची कोणाची? आता कलियुगामध्ये हे ट्रेंड चालू आहे. आम्ही सेवा कोणाची करणार नाही महाराज, पण लक्षपूर्वक ऐका. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा. ज्यांनी निर्मळ मनाने देवाची सेवा केली, ज्यांनी निर्मळ मनाने आई वडिलांची सेवा केली, त्याला भ्यायची कारण नाही. काय गरज आहे भ्यायची? कुणी काय बी सांगल, आपल्याला माहित आहे ना आपण किती आई वडिलांची सेवा केलेली आहे. आपल्या मनाला माहित आहे, आपलं मन बरोबर सांगतं. कुणी नाही सांगितलं तरी आपलं मन आपल्याला सांगतं की तू किती सेवा आई वडिलांची केलेली आहे. म्हणून लक्षात असू द्या, आई वडिलाची सेवा, संतांची सेवा, देवाची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. नाहीतर मला सांगा, काही आपण देवाची सेवा करतो, काही सुद्धा देवाची सेवा करत नाही, अजिबात देवाची सेवा करत नाही. सहज लोकाला म्हटलं का नाही जरा नामस्मरण करा, तर लोक सांगतात अजिबात नाही. मला सांगा, तुम्ही लग्नाच्या मंडपात भलं मोठं मालकाचं नाव घेता, है की नाही? लग्नाच्या मंडपात भलं मोठं मालकाचं नाव कुणी सांगितलं की नाही नाव घ्या, तर भलं मोठं नाव, पण देवाचं कधी नाही घेणार. एक म्हातारी आजी अशीच होती, 4 मुलं महाराज. त्या मुलांना वाटायचं आजीचं थोडं दिवस राहिलं ते, पण तिच्या मुखातून काहीतरी देवाचं नाव यावं. देवाचं नावच येणार, काय करायचं तरी काय. म्हणून महाराज झालं काय, गावामध्ये सप्ताह बसला होता. सप्ताह बसल्याबरोबर पोरांनी काय केलं, पोरं चांगली क्लास 1 ऑफिसर होती. पोरं म्हणले आपल्या घरी आपण एक पंगत घेऊ. त्यांनी बिनताना आजीच्या मुखामध्ये नामस्मरण येईल. येणाऱ्या वारकऱ्यांना सांगितलं, फक्त आलेल्या आजीला म्हणा रामकृष्ण हरी आजी. सगळी वारकरी जेवाय आली आणि आजीला म्हणली रामकृष्ण हरी आजी. आजी त्यांच्याही पुढची होती. आजीनं देवाचं नाही नाव घेतलं, आजी म्हणली वेलकम. देवाचं नाही नाव घेतलं. जेवण ही झालं तरी पोरांना ध्यास लागून राहिला, थोडं तरी नाव. अच्छा, जायचं दिवस आला आजीचं, थोडं तरी नाव घ्यावं. सगळ्या वारकऱ्यांना सांगितलं, जाताना आपलं जय हरी तरी म्हणा. जय हरी तरी म्हणा. जय हरी म्हटल्याबरोबर आजी काहीतरी म्हणाल देवाचं नाव. जाताना सगळ्यांनी महाराज आजीला जय हरी केला. जय हरी आजी, जाऊ का? ती म्हणली बाय बाय. आजी म्हणली बाय बाय. नावच घेतलं नाही आजीनं. मग पोरांना जरा ध्यास लागून राहिला. मुलांनी काय केलं, असं श्रावणाचा दिवस होतं, श्रावणामध्ये मंदिरामध्ये नेलं. आणि मंदिरामध्ये नेल्याबरोबर आजीला विचारलं, बोल आजी, ही काय आहे मंदिरामध्ये? असं म्हटल्याबरोबर आजी काय म्हणली माहितीये का? देवाचं नाही नाव घेतलं, पांडुरंगाचं नावच घेतलं नाही. काय म्हणली माहितीये का? जिथं जिथं गाव असतं तिथं तिथं ही असतं. आणि जिथं जिथं ही असतं तिथं तिथं ती असतं. असं म्हटल्याबरोबर पोरांना लय ध्यास लागून राहिला. आता करायचं काय? अय आजी मरण पावली, इहलोकीची यात्रा आजीनं संपवली. पोरं म्हणली काय का असं ना, आजीच्या अस्थी महाराज काशीमध्ये न्यायच्या, विसर्जन करायच्या. त्यातल्या थोरल्या पोरानं महाराज काशीपर्यंत जायला निघालं.
पण काहीतरी ट्रेनचा घोटाळा झाल्यामुळं मित्राच्या तिथं थांबलं आणि मित्राच्या तिथं थांबल्या बरोबर मुक्काम पडला आणि मुक्काम पडल्या बरोबर झालं काय ऐका, त्यानं काय केलं होतं, आजीच्या अस्थी आहेत ना महाराज, एका डबीमध्ये त्याची चोरा केला होता. हा अशी ती काय म्हणते बुकटी का काय, अशी बुकटी करून नेली होती, म्हणजे काय का असं आपलं तिथं विसर्जन करू म्हणून. मित्राची तिथं थांबल्यानंतर मित्राच्या बायकोनं रात्रीचं काय केलं, तिला जरा पिशव्यात सापसायची सवयच होती. पिशव्यात सापसायची सवय, तिनं बघितलं तर म्हणली हे काय आहे बाया, डबी का काय आहे, म्हणून डबी आहे का काय म्हणली बघावी, तर तिनं म्हणली असलं काय पांढरं आहे, मग तिला वाटलं दंत मंजनच आहे म्हणून तिनं जातच घासलं. तिनं अय बघताय काय, ती म्हणली असलं काय आहे म्हणून तिनं ती डबी गटरात टाकून दिली. लक्षपूर्वक ऐका, नाव न घेतल्यामुळं आजी गटरात गेली, पण महाराज काशीला नाही गेली. एक लक्षात असू द्या, नामस्मरण घ्या म्हटलं तरी नामस्मरण आपल्या मुखामधले येत नाही, आपली शोकांतिक आहे. शोकांतिक आहे. आमचे गुरुवर गोड सांगतात, एका माय माऊलीनं नथ केली होती, नथ एका माय माऊलीनं नथ केली महाराज. हा आणि नथ अशी एवढी मोठी होती, लक्षपूर्वक ऐका, चहा प्यायचा म्हटलं तरी नथ अशी 2 हातांनी उचलावं लागायची. आयो म्हटलं इकडं कोणीतरी, एवढी मोठी नथ होती, नथ अशी उचलायचा मग चहा प्यायचा. आता नथीचं कोणी तर दिसना, एवढी मोठी नथ त्या आजीनं घातली होती महाराज. एवढी मोठी मालकाचं नाव घ्यायची. कबीर महाराज चालले होते, संत कबीर महाराज चालले होते. त्या संत कबीर महाराजांनी त्या माय माऊलीकडे बघितलं आणि संत कबीर महाराज त्या माय माऊलीकडे बघून बोलतात, ऐका काय म्हणतात, जिस यार ने नत दी उसे पुकारे बार बार, जिस यार ने नाक दिया उसे भूल गई गवार. आता मराठी सांगतो, ज्या नवऱ्याने नत दिली त्याचं नाव 1000 वेळा घेऊन राहिली, पण ज्या देवानं नथ अडकावायला नाक दिलं त्याचं नाव घ्या तुम्ही. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरण्यामुळे घोटाळा झाला. एक लक्षात असू द्या, लेकराचं हित आई साध्य माय बाप, पण कसं साध्य माहिती आहे का, लेकराचा किती हित लेकराचं आई साध्य. लक्षपूर्वक ऐका, दवाखान्यामधून फोन येतो आपल्याला, ऐका मुलगा आडवा झालेला आहे, मालक कोण आहे, लवकरात लवकर दवाखान्यात या. घरची सगळी दवाखान्यात येते ती, दवाखान्यात आल्या बरोबर डॉक्टर साहेब सांगतात, ऐका डॉक्टर साहेब म्हणतात मालक कोण आहे, सही करा, मुलगा आडवा झालेला आहे, एक तर मुलगा तरी वाचेल, काय नाही तर आई तरी वाचेल. मला सांगा घरच्यांनी काय उत्तर द्यावं, बोला की बोला, माझ्या अंगावर पाऊस पडतोय, बोला. आय वाचवा, आय वाचवा. आपल्या बापाने असं उत्तर दिलं असतं तर आपण आलोच तो इथं. हा ऐका, डॉक्टर साहेब आईपाशी गेल्यानंतर आईला विचारलं, मुलगा आडवं झालेला आहे, एक तर तुम्ही तरी वाचाल नाही तर बाळ तरी वाचेल, बोला कोणाला वाचू. आई सांगते, ऐका डॉक्टर साहेब काहीही करा पण माझ्या बाळाला वाचवावं. मी मेली तरी चालेल पण माझ्या बाळाला वाचवा, ही भूमिका आईची आहे. एक लक्षात असू द्या, आई आपल्यासाठी भरपूर कष्ट करते, पण अलीकडं असं झाले महाराज,
एवढी भयान परिस्थिती आलेली आहे. परवाची बातमी ऐकली तर तुमच्या लक्षात येईल. एबीपी माझाला बातमी लागली होती, एका मुलाने इस्टेटीसाठी आईच्या डोक्यामध्ये दगड घातला. कुठं चाललाय आपला समाज? कुठे चालली आपली मुलं? कीर्तनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सांगावं लागतात. ही शोकांतिका आहे. आई वडिलाला सांभाळा ह्या गोष्टी कीर्तनात सांगायच्या, ही तरी मला अजून मान्य झालेलं नाही. अहो, आपल्या लक्षात आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित. अरे, लेकराचं हित आई साधते. लक्षपूर्वक ऐका. आई वडील लेकरावरती निस्वार्थी भावानं प्रेम करतात, पण मुलं आई वडिलांवरती प्रेम करतीलच असं नाही. बरोबर आहे का? तुम्ही लेकरावरती प्रेम करसाल हो, पण मुलांनी आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे ना. किती महाराज इथं आई वडील बसलेले आहेत, त्यांची मुलं त्यांना विचारतात, बाबा जेवला का तुम्ही? आई जेवलीस का? तुझं बरं चाललंय का? पोरं फक्त आपल्याला एवढीच बोलते, ती आई तू ग बस, तुला काही कळत नाही. आणि आईला जर मामा काही कळत नसतं तर काजळ घालण्याऐवजी मिरचीचा ठेसा नसता का घातला डोळ्यात? एक लक्षात असू द्या, आई म्हणजे साक्षात दैवत आहे. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहून आई तू पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लोगली वाट पाहे तूच माझी आई. तुझ्या या प्रेमाची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही.